शिवसन्मान आपण करणार आहोत. मनोजदादा पाटील साहेबांच्या हल्ली महत्त्वाची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली आणि साहेबांचा शुभ सन्मान आपण करीत आहोत आणि ते भरपूर खुशही आहेत. कारण वाडेकर टीमचे ते पुरस्कर्ते आहेत आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या आज महत्त्वाची उपस्थिती देखील आणि त्यांचा हा शुभ सन्मान गणेशदादांच्या शुभ हस्ते निर्माण केला जातो. तसेच डायगर गावचे सन्माननीय पंकजदादा पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचे आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. गणेश दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करण्यात येईल. चला सलामीची जोडी पाठवा. विनंती असेल टीम सोनारपाडा. शुभ सन्मान पंकजदादा पाटील साहेबांचा केला जातो. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे आणि दादांचा सन्मान केला जातो. तसेच गणेशदादा भोईर दादांचे आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी चेतन दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते गणेशदादा भोईर दादांचा सन्मान आपण करायचा. गणेशदादा भोईर साहेबांचा शुभ सन्मान निर्माण केला जातो. चेतन दादांच्या शुभ हस्ते गणेश दादांची देखील आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला निर्माण आई गावदेवी चषक 2025 मध्ये पाहायला मिळाले. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आणि आता आपण वळूया फोर्थ क्वार्टर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच बिटवीन RM11 सोनारपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आडिवली आपल्याला फाईट करताना दिसणार आहे आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनर्स अनिकेत पाटील आणि त्यांचा समवेत योगेश पाटील सलामीसाठी आलेत आणि फर्स्ट ओव्हर विजय दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. विजय पवार जबरदस्त खेळाडू आहे आणि जबरदस्त ॲथलीट आहेत मी म्हणेन. कारण त्यांचा फिटनेस स्पेशली त्यांची फिल्डिंग मी जस्ट उल्लेख केला की TDPL मध्ये सुपर 12 मला ती कॅच आठवली. उडता विजय पवार तिथे आम्ही पागला काय कॅच होती ती अजूनही डोलांसमोर येतं. सामन्याला सुरुवात दोन टीम्सला शुभेच्छा. पगला बॉल पगलाच बॉल अतिरिक्त गतीने जरूर टाकला बट लाईन खराब. एक्स्ट्रा रन मिळेल. अतिरिक्त रन निर्माण या डावाला सुरुवात. अनिकेत पाटील आणि योगेश पाटील ही जोडी. योगेश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बट काय जबरदस्त बॅटर आहेत योगेश पाटील. गेले कित्येक वर्ष सोनारपाडा ग्रामीण टीमसाठी जबरदस्त खेळ आपण त्यांचा पाकला. हा बॉल देखील सोडून दिला. आता ही दिशा खराब. एक्स्ट्रा रन आणखीन मिळेल. मग गती आहे बट गतीसोबत नियंत्रण अनुशासन या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात. बट सध्याच्या घडीला नियंत्रणाची कमी थोडी पाहायला मिळते. विजय पवार यांच्या बॉलिंगमध्ये दोन एक्स्ट्रा इथे आला. नेक्स्ट बॉल आता सटिक लाईनवरती हा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल फुल केला जातो. मिळेल सिंगल आणि सिंगल ऑफ द मार्क झालेत बॅटर अनिकेत पाटील. टीम टोटल आता 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड प्लेसमेंट विषयी जर आपण चर्चा केली पॉवर प्ले सुरू फक्त 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आहेत. त्यामध्ये एक फिल्डर आपल्याला आता पाहायला मिळतोय लॉंग ऑनला आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो डीप कव्हरला एक फिल्डर ठेवण्यात आला आणि इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि तसे शॉर्ट थर्ड आणि एक फ्लाइंग स्लिपला देखील फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर फाईन लेगही आहे आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर देखील इनफिल्डमध्ये आणि मिड ऑन देखील. नेक्स्ट बॉल आता दरम्यान बॉल मागे चाललाय. फाईन दरम्यान जर आपण विचार केला फ्लाइंग स्लिपला जे फिल्डर होते त्यांनी हा बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत लेग बायचे सिंगल दरम्यान कंप्लीट होईल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 4 धावा धावफलकावरती. पगले 2 एक्स्ट्रा आला बट त्यात नंतरचे 2 चेंडूसाठी लाईन आणि लेंथवरती टाकण्यात आलेत. हॅमट केलं बट लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो. मिळेल सिंगल.
बघा सुरुवात थोडी खराब होती, बट त्यात नंतर आता बॅक ऑन ट्रॅक विजय पवार. कारण गेले 3 चेंडू जर आपण पाहिले, जे मी चर्चा करत होतो की गतीसोबत नियंत्रण महत्वाचं, आणि नियंत्रण आता पाहायला मिळतं. सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 5 वरती. महत्वाची गोष्ट ही राहिली की आपण जर आई गावदेवी चषक प्रिव्हियस दिवस जर पाहिले, प्रिव्हियस सामने जर आपण पाहिले या आधीचे, तर फार हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिलेले आहेत. बट आज जर आपण पाहिलं तर तसं काही पाहायला मिळालं नाहीये. आता फुल लेंथ होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला चांगली फिल्डिंग आणि सिंगल दरम्यान इथेही मिळेल. असं वाटलं की रनआउटची शक्यता होऊ शकते, बट तसं काही झालं नाहीये. येत्या बॅटिंग क्रमामध्ये अमोल पाटील, त्यांचंही येणं अजूनही बाकी आहे. पण सध्याच्या घडीला ही जी सुरुवात आहे ती थोडी जास्त शांत वाटतेय टीम सोनार पाडाला. कारण महत्वाची गोष्ट ही राहिली की आपण चर्चा जस्ट केला की आज जर आपण प्रत्येकी सामना पाहिला ना, तर 40 45 50च्या मध्यस्थी टोटल चांगला टोटल राहिला. आता लॉफ्टेड फटका खेळलेत, लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत, प्रयत्न जरूर करतील, बट तरी सुद्धा हा बॉल जाईल लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर पकला मधला षटकार. का फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की मिसटायमिंग आहे, बट इतका संपर्क होता की लॉंग ऑफला क्लिअर केलं. सिक्सर येतोय पगला. टीम टोटल आता 12 धावा धावफलकावरती आणि या ओव्हरमध्ये अजूनही एक चेंडू बाकी आहे. अनिकेत पाटील, काय जबरदस्त खेळ अनिकेतचा देखील लागला. स्लो ओव्हर होता, येतोय डॉट. आणि अनिकेत जर आपण बघलं नुकतंच सतरंगी ट्रॉफी मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अनिकेत पाटीलच होते. बाईक तिथे त्याला मिळाली. काय जबरदस्त खेळ त्याचाही सुरू आहे. संपूर्ण सोनारपाडा टीमचा जर आपण प्रिव्हियस काही इयर्स मध्ये खेळ पाहिला RM11 सोनारपाडाचा, तर प्रत्येकी स्पर्धा गाजवण्याचा दमखम ही टीम ठेवतीये. आणि याही स्पर्धेमध्ये आतापर्यंत दर्जेदार कामगिरी या टीमची राहिलेली आहे. आणि आजही तो त्यांचा प्रयत्न असेल की आपला सर्वोत्तम खेळ आपल्याला दाखवायचा. चला वेळ कमी घ्या, आडिवली टीम प्लीज फिल्डिंग सेट करा आणि सेकंड ओव्हरला सुरुवात करा. फर्स्ट ओव्हर जर आपण पाहिलं 12 धावा दरम्यान बनवण्यात आलं. चांगली सुरुवात आहे बघा, विकेटही कोणत्या प्रकारे गमावली नाहीये. 10 विकेट्स अजूनही हातामध्ये. येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. आणि येत्या बॅटिंग क्रमामध्ये देखील मी उल्लेख केला अमोल पाटील यांचा, त्याचप्रमाणे आणखीन बॅटिंग क्रमामध्ये अमर ठाकूर, बाहुबली सोनार पाडायचे, त्यांचाही मी उल्लेख आवर्जून करेन. बट मोस्ट ऑफ जर आपण अमर ठाकूर यांचा उल्लेख केला तर ते बॉलिंगसाठी जास्त चर्चेमध्ये असतात. सेकंड ओव्हर, बॉलर तयार होत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये प्रभाकर भाने दरम्यान येतात या दुसऱ्या षटकामध्ये. सुरुवात जर आपण पाहिली तर बॅटिंग टीमसाठी चांगलीच राहिलेली आहे. जे मी सांगितलं की आज जो खेळ आतापर्यंत झाला 45 to 50 बिटवीन जरी बनवला तरी सुद्धा बघा, पहिला सामना आपण बघला की नीलचे टीमने 48 डिफेंड केला. मागील सामना देखील 45चा चेज अंतिम ओव्हर पर्यंत सामना आला. दॅट्स वाय 45 to 50 किंवा त्यापेक्षा जास्त तो देखील एक चांगलाच टोटल. पॅन वरती फुल टॉस होता, ऑन साइडला फटका खेळला, डीप स्क्वेअर लेगला पवारशी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिळेल सिंगल. योगेश पाटील प्रयत्न करतायत मोठे फटके खेळायचे, पण आतापर्यंत त्यांचा बॅटमधनं एकही मोठा फटका आलेला नाहीये. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की दुसऱ्यांने चांगली बॅटिंग सुरू आहे. अनिकेत पाटील ज्यांचा बॅटमध्ये आपण एक षटकारही पाहिला, ते 8 धाव्यांवरती नॉट आउट खेळतात. टीम टोटल आता 13 धावा धावफलकावरती. मग खेळ अजून भरपूर बाकी आहे. ही तर सुरुवात आहे. प्रयत्न हाच असेल की ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे त्या प्रकारे पहिलं सत्र समाप्तही करायचं. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. बॉल हवेमध्ये आहे. फायनलिंगला फिल्डर धावतात. फिल्डरांनी बॉल मध्ये रेस तर सुरू आहे, बट बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. 4 चौकार येतो. बाउंड्री आली. इम्प्रोवाइज केलं. फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं. तितकासा चांगला संपर्क नव्हता बॅटाने बॉलचा, बट अनिकेतला जे हवं होतं ना तेच मिळालं. 4 धावा मिळतात.
स्कोर कार्ड आता 17 ऑन द बोर्ड. ओपनिंग पार्टनरशिप आतापर्यंत चांगली राखलेली आहे, बट दुसऱ्या बाजूने आता प्रश्न उभे होत आहेत की विकेट हवी आहे, ब्रेक थ्रू हवा आहे, बट ब्रेक थ्रू मिळवून कोण देईल हा प्रश्न आता निर्माण होतो. प्रभाकर भाने या ओव्हरमध्ये बॉलिंग जरूर करतात. आतापर्यंत 5 धावा या ओव्हरमध्ये आला. नेक्स्ट बॉल. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. गॅप फार मोठी आहे त्या रिजन मध्ये आणि चान्स नाहीये डीप स्क्वेअर लेगचा फिल्डरला. हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा. ड्रॉ आपण करणार आहोत यात सामन्यानंतर टीम निळजे आणि त्याचप्रमाणे जगदंब स्पोर्ट्स वाकलंबी, टीम निळजे आणि टीम वाडेकर, तिन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. हा सामना जसा समाप्त होईल आपण ड्रॉ करणार आहोत. सेमीफायनल कशा प्रकारे असतील ती माहिती त्यामध्ये मिळणार. स्कोर कार्ड जर आपण पाहिला सलगचे 2 चौकार आलेत आणि टीम टोटल आता 21-21 धावा धावफलकावरती. विकेट हवी आहे, बट प्रश्न अजूनही तेच उभे आहेत, कारण ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे, कारण जर आतापर्यंत आपण या ओव्हरमध्ये 2 चेंडू पागले ज्याच्यावरती 2 चौकार आले ते डिफेन्सिव्ह रित्या बॉलिंग करण्याच्या प्रयत्नात. आता रिव्हर्स स्वीपचा फटका. आता डीप पॉइंटला विजय धाव. त्यात चांगली फिल्डिंग बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत जर आपण पागले 2 मिळतील तिसरीसाठी परत नाहीये, 2च धावा असतील. आता ओव्हर थ्रो झाला, योगेशने पागलं आणि तिसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 3 धावा कंप्लीट. कौतुक करावं लागेल योगेश पाटील यांचे, जसं त्यांनी पाहिलं की ओव्हरथ्रो झाला, आणखीन एक रन मिळू शकते, तसे क्विकली परतले तिसऱ्या धावासाठी आणि 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावेंचा साह्याने स्कोर कार्ड आता 24 वरती. आता या क्षणाला दबाव वाढतोय फिल्डिंग टीम वाढवली वरती, बिकॉज विकेट मिळत नाहीयेत, रन्सही थांबत नाहीयेत. कारण महत्वाची गोष्ट ही राहिली की या क्षणाला जर रणगतीवरती ब्रेक लावायचा तर विकेट काढणं महत्वाचं झालंय. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे, सन्मान दिला योगेशने. बॉटम आणि अतिशय चांगला फटका खेळला डिफेन्सिव्ह रित्या, पण 2 धावा इथेही मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट किती चांगले पाहायला मिळत आहे. कारण महत्वाची गोष्ट हीच राहते की आजच्या डेटला आपण जर ग्रामीण क्रिकेट पाहिलं तर मोस्ट ऑफ बघा जे युवा बॅटर्स आहेत जे फार कमी मॅचेस खेळतात, त्यामध्ये एक गोष्ट मी पाहत असतो की सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतात, बट मोठे फटके खेळण्याऐवजी स्कोर कार्ड चालवणंही महत्वाचं. त्या गोष्टी आपल्याला योगेश पाटीलच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतात. आता बॅटचा अगदी टोएंडला लागला. डीप स्क्वेअर लेगला विजय पवार बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 27 वरती. 2 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 27 विदाउट लॉस. टीम RM11 सोनारपाडा आणि रिमेनिंग येता 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. दोन षटकांचा खेळ आपण पाहिला. 13.5 रन पर ओव्हर या 2 षटकांमध्ये बनवण्यात आला. आणि अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्याकरिता नेहमीच या विभागामध्ये मी नेहमीच पाहिले की ग्रामीण क्रिकेटला पुढे नेण्यामागे याही चेहऱ्याचा नेहमीच मोलाचा सहकार्य राखले. माजी सरपंच काटेई गावचे सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील साहेबांची उपस्थिती अगदी थोड्याच वेळात आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 80 पेक्षा जास्त बाईक्स साहेबांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. आणि सतरंगी ट्रॉफीमध्ये जेव्हा साहेब आले होते तेव्हा एक गोष्ट मी तेव्हाही सांगितली होती, फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हे तर आमच्या भिवंडीमध्येही साहेबांनी बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. म्हणून मी उल्लेख केला की टेनिस बॉल क्रिकेटसाठी सर्वांनी काशीनाथ शेठ पाटील साहेबांचं फार मोठे योगदान आहे आणि त्यांचं शुभ आगमन देखील या स्पर्धेमध्ये होत आहे. माझे सरपंच काटेई गावचे आणि समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रेसर आणि ग्रामीण क्रिकेट पुढे नेण्यामागे ज्यांचं नेहमीच फार मोठे योगदान राखलं सर्वांनीय काशीनाथ शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं मी आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
महत्वाची उपस्थिती आज या महाअंतिम दिवसामध्ये सर्वांनी काशीनाथ शेठ पाटील साहेबांचं आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहे. क्रिकेटवरती साहेबांचं नेहमीच फार मोठे प्रेम राखलं. जस्ट मी उल्लेखही केला की आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये 80 पेक्षा जास्त बाईक्स आतापर्यंत साहेबांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत आणि त्यामध्ये फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हे, आमच्या भिवंडी परिसरामध्ये देखील बाईक साहेबांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. साहेबांची महत्वाची उपस्थिती आणि मॅचकडे आता आपण वळूया. साहेबांच्या माहितीसाठी नक्कीच मी सांगेल, फोर्थ क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे. टीम RM11 सोनारपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आडिवली. आणि फर्स्ट बॅटिंग करत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड जो आहे 31 31 धावा धावफलकावरती आणि थर्ड ओव्हरमध्ये भूषण भाने आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्रीने सुरुवात केली या ओव्हरची बॅटर योगेश पाटील. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस डाऊन द ग्राउंड, फुल टॉस बॉल वरती फुल टोल लॉंग ऑन सावरनं बॉल पाठवलाय. षटकार. सावांच्या सोबत आपण पाहू शकता सन्माननीय राजेश दादा पाटील दादांची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचेही सहर्ष हार्दिक स्वागत असेल. फुल टॉस बॉल होता, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक केले सरळ बॅटने लॉंग ऑन सावरनं हा बॉल पाठवला. योगेश पाटील ची पॉवर या फटक्या मागे आपल्याला पाहायला मिळाले. षटकार येतोय. धाव फलक आता वेगाने पुढे जातो. टीम टोटल आता 37 ऑन द बोर्ड. दबाव आहे फिल्डिंग टीम वरती. आडिवली संघ अडचणीमध्ये, कारण आपण याआधी उल्लेख केला की रणगतीवरती ब्रेक लावण्याकरिता विकेट काढणं महत्वाचं झालं. कारण या क्षणाला जर योगेश खेळला, अनिकेत खेळला तर नो डाऊट आपल्याला सातत्याने मोठे फटके पाहायला मिळणारच आहेत. आणि मोठे फटके येतात आणि रन्स आता बनत नाहीयेत, रन्स वाहतात ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे. नेक्स्ट बॉल आता पायांवरती लो फुल टॉस होता, अपीलही करण्यात आली. सिंगल दरम्यान मिळेल. बॅटचा संपर्क होता आय थिंक. येस, बॅटचा संपर्क. सिंगल मिळेल. आता स्कोर कार्ड 38 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेकरिता ज्यांचं भरपूर महत्वाचं योगदान आम्हाला लाभलंय, माजी सरपंच काटेई गावचे सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती आणि त्यांच्या समवेत राजेश दादा पाटील, त्यांनाही तुम्ही तिथे पाहू शकता. त्यांची महत्वाची उपस्थिती आज या महाअंतिम दिवसामध्ये. तेही सध्या सगळीला या फोर्थ क्वार्टर फायनलचा आनंद घेतात, कारण खेळही तितकाच चांगला आपल्याला प्रत्येकी टीमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आता गती कमी केली, ते ओळखलं अनिकेतने आणि त्यानेही पाठवला बॉल लॉंग ऑफचा वरनं. षटकार. तेच मी सांगितलं ना की आता रन्स बनत नाहीयेत, रन्स वाहतात ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे. याआधी पहिल्या 2 षटकांमध्ये आपण 27 पागल्या, पण या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्येच 17 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. आक्रमकरित्या बॅटिंग आता केली जाते. निडरपणे हा खेळ सुरू आहे या दोन्ही बॅटर्सचा, कारण विकेट नाही येणार तर दबावही येणार नाहीये बॅटरवरती. आणि या क्षणाला आता जो खेळ जर आपण पाहिला, ज्या सिच्युएशन मध्ये हे पहिले 17 आहे, आता मोठ्या फटक्यांसाठीच जायचंय. कारण इनिंग मध्ये जर आता पाहिलं तर आपण 8 चेंडू बाकी आहेत आणि आता मोठे फटके येतात. स्पेशली अनिकेत पाटील हा युवा खेळाडू, भलेही तो युवा असला बट त्याच्याकडे गुणवत्ता फार मोठी आहे. सतरंगी ट्रॉफी आपण पाहिली, त्याचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याची बाईक त्याला मिळाली होती. हा फुलटॉस कनेक्शन तितकंसं चांगलं नाहीये. विजय येतात, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. अवघ्या 44 वरती हा पकला झटका लागला, बट बाद होण्याआधी अवघ्या 9 चेंडू मध्ये 25 धावांची एक जबरदस्त खेळी साकारली अनिकेत पाटीलने. पकला धक्का. इन ॲट नंबर 3 ज्या बॅटरची चर्चा मी केलीच होती, अमोल पाटील आता दाखल होतात क्रमांक 3 वरती. बट जे प्लॅटफॉर्म सेट करायचं होतं, एक चांगल्या टोटलची जी नीव रचायची होती ती रचली योगेश पाटील आणि अनिकेत पाटीलने. आता क्रमांक 3 वरती अमोल दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. मग 44 आहेत आणि या क्षणाला जर 9 विकेट्स हातामध्ये आहेत. अमोल सारखा बॅटर आता क्रीज वरती आला. योगेश वेल सेट बॅटिंग करतात. माइंड मध्ये या गोष्टी असतील की मिनिमम 55 to 60 कमीत कमी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच आता सोनारपाडा टीमचा नक्कीच असेल. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हरमधला. या षटकामध्ये रन्स फार जास्त कन्सीड झाला, कारण 17 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि अजूनही 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल असेल ओव्हरमधला आणि आता अमोल पाटील
स्ट्रायकिंग एंडवरती. आणि मोठा फटकाच खेळायचा होता, बट स्लो ओव्हर कटर टाकला. बॉल पडल्यानंतर कमी गतीने आला, डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरता 44 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम RM11 सोनारपाडा आणि रिमेनिंग एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर आपण ड्रॉ देखील करणार आहोत की सेमीफायनल कशा प्रकारे असतील, कोण कोणाचा अगेन्स्ट खेळेल याची माहिती यात नंतर आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपण ड्रॉ करणार आहोत. तिन्ही टीम्स चे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. जगदंब स्पोर्ट्स वाकलन बी, तसेच पहिल्या सामन्याची विजेता टीम निळजे आणि तसेच वाडेकर टीम तर उपस्थितच आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्यांनी पाण्याची व्यवस्था निर्माण करून दिली, साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि तसेच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान, सौजन्य गणेशदादा पाटील एदुडणे आणि तसेच प्रथमेशदादा पाटील सोनारपाडा, त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करेन. कारण महत्त्वाचे योगदान पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरिता या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून करण्यात आली, त्यांचे विशेषतः आभार. मॅचकडे आता आपण वळूया. मोफत पाण्याची सेवा या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि तसेच स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या सौजन्य प्रथमेश दादा पाटील आणि गणेश दादा पाटील यांच्या वतीनं ही सुविधा करण्यात आली, त्यांचे आभार. पॅनवरती बॉल आणि अपीलही करण्यात आली, निशाणा साधलाय आणि डायरेक्ट हिट रनआउट च्या स्वरूपामध्ये. आता हा धक्का लागला, दुसरा बॅटर बाद झालेत योगेश पाटील. न्यू बॅटर बाहुबली ऑफ सोनारपाडा अमर ठाकूर आता दाखल झालेत क्रमांक 4 वरती. आणि बाहुबली आपण त्यांना म्हटलं आणि एक माहिती वाजापर्यंत आली की कालच्या दिवसामध्ये 1 बॉल 6चे समीकरण तिथे षटकार आला होता. अमर ठाकूरचा बॅट मधनं, अमर ठाकूर ॲज अ बॅटर, अमर ठाकूर ॲज अ बॉलर, अमर ठाकूर ॲज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्या टीमला नेहमीच कंट्रीब्युशन देण्याचं कार्य या खेळाडूने केलं. सो दॅट्स वाय या खेळाडूचं महत्त्व देखील फार मोठं आहे टीम सोनारपाडासाठी. आणि तोच अमर दरम्यान आता आला क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. कारण बघा, असं मॉडर्न डे क्रिकेट आपण पाहिलं, तुम्ही टेनिस बॉल पहा अथवा इंटरनॅशनल क्रिकेट पहा, ऑलराऊंडर, एक प्रॉपर ऑलराऊंडरचं महत्त्व आजच्या डेटला फार मोठं आहे. कारण एक असा खेळाडू जो आपल्याला प्रॉपर बॉलिंगही करून देईल आणि जेव्हा बॅटिंग हवी असेल त्याच्याकडनं तेव्हा तो बॅटिंगही करेल, अशा खेळाडूंचं महत्त्व क्रिकेटमध्ये फार मोठं आहे. आता मोठा फटका खेळायचा होता अमोलला, बट दिशा खराब, एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या साह्याने आता स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 45 ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आणि अजूनही जर आपण पाहिलं 5 चेंडू बाकी असतील या फर्स्ट इनिंग मध्ये. इनरज लागली, बॉल दरम्यान मागे चालला, फायनली ग्लास, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अमरने तर गिव्हअप केलंच होतं, अमरने तर सोडून दिलं होतं की जर निशाणा लागला तर तसंच धावत आपण डगआउटच्या दिशेने जाऊ, पण निशाणासाठी साधता आला नाही त्या फिल्डरला. मिळेल सिंगल. आता स्कोर कार्ड 46. मग आपण 55 ते 60चा उल्लेख करत होतो, बट मॉर्निंग पासून तेच पाहायला मिळालं की पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग होते, पण अंतिम षटक येता येता रणगतीवरती ब्रेक लागतो. आणि आता एक्झॅक्टली सेम झालंय, ब्रेक लागलाय. कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही बाउंड्री आली नाहीये, रनआउटची एक विकेट आहे आणि 2 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आता अमर ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती. इथं क्षणी मोठा फटका खेळायचा होता, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळत बॉल दरम्यान. आता लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने आले, फिल्डिंग चांगली लागली, पण तोपर्यंत 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड आता या 2 धाव्यांच्या साह्याने 48 ऑन द बोर्ड, 48 धावा धावफलकावरती. आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट हाफ मध्ये. त्या 3 मध्ये किमान एखादा तरी मोठा फटका हवाय टीम सोनारपाडाला. तर दुसऱ्या बाजूने नवीन भानेने आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे या लास्ट ओव्हरमध्ये. लो फुल टॉस होता, आता देखील डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळत. लॉंग ऑफला हलकी मिसफील्ड झाली जरूर होती, बट जास्त नुकसान होणार नाहीये.
मिळेल सिंगल. आणि आता 2 चेंडू बाकी असतील या फर्स्ट हाफमध्ये, पण नाखुश असेल टीम सोनारपाडा. तेच तर मी सांगितलं की 3 ओव्हरपर्यंत चांगली बॅटिंग, बट देन लास्ट ओव्हरमध्ये मोठे फटके आलेच नाहीयेत, कारण या ओव्हरमध्ये नवीन भाने याची जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. आता ही मोठा फटका खेळायचा होता बॉडीवरती, बॉल बदलला, येतोय डॉट. लास्ट ओव्हर हे शांत जाणं हे सोनारपाडा टीमला किती त्रासदायक ठरणार आहे याचं उत्तर तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळेल, कारण जो टोटल आपल्याला इझिली 60 धाव्यांच्या दिशेने जाताना दिसत होता, बट आता त्याला फुल स्टॉप लावलंय या ओव्हरमध्ये नवीन भानेने. फक्त 5 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. शेवटचा बॉल प्लेन मिस, तो देखील येतोय डॉट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. लास्ट ओव्हर मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून दिलं नवीन भानेने, कारण जे मी सांगितलं की जो टोटल आपल्याला इझिली 55 to 60 पर्यंत जाताना दिसत होता, पण त्या स्कोर कार्डला फुल स्टॉप लावला, 49 वरती थांबवलं. आणि आता 50 धावेंचा चेज असेल टीम आडिवलीसाठी. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरता 49 धावा बनवलेल्या आहेत. 2 विकेट गमावून टीम RM11 सोनारपाडा टीमने आणि टार्गेट सेट केला अवघ्या 50 धावांचा अगेन्स्ट टीम आडिवली. आणि अशा प्रकारे दरम्यान पहिले सत्र समाप्त झालं. 50 धावेंचा चेज असेल आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात, तेव्हा जोडले जातील कॉम्बॉक्स मधनं करंजी काळंग सर. धन्यवाद. आणि ऑन स्क्रीन आपण नुकतेच पाहिलं मनोज जोशी दादा यांना आणि सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील सामान्य शुभस्ते. आपण नवीन स्कोर बुकचं इनॉग्रेशन दरम्यान सामान्य शुभस्ते केलं. श्री क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोर बुक जे लॉन्च केलंय आपले सर्वांचे लाडके पिंटे दादा मनोज दादा जोशी यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच येत्या ज्या स्पर्धा आहेत, जर स्कोर बुक कोणाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही मनोज दादा जोशी यांना आवर्जून संपर्क साधा. आणि आता सुरुवात होईल सेकंड इनिंगला. तसंच आपण आवाज ऐकूया करंजी काळन सरांचा. धन्यवाद. प्रॅक्टिससाठी कोणालाही बॉल या अगोदर देखील दिला नाही, त्याबद्दल माफ करा सोनारपाडा देखील टीम. सुस्वागतम पुन्हा आफ्टरनून सेशन मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जीसीसी गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. 48 ग्रामीण संघांना कल्याण डोंबिवलीतील निमंत्रण होतं आणि त्यामध्ये आता उरलेले त्या फक्त 5 टीम, ज्यामध्ये ऑलरेडी 3 सेमीफायनलिस्ट आहेत. आणि त्या तिन्ही संघांना विनंती आहे या इनिंग नंतर निळजे पूर्ण टीम तयार राहा, जगदंब वाकणबी पूर्ण टीम तयार राहा आणि त्यासोबत वाडेकर ऑलरेडी इथेच आहेत ते, कारण ड्रॉ जसा लागेल पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळणाऱ्या संघांचा लगेचच आम्ही टॉस करणार आहोत. त्यामुळे निळजे आणि जगदंब वाकणबी या 2 संघांचे खेळाडू सध्या तरी इथे उपस्थित नाहीत. त्यांना विनंती, आपण ऑनलाईन जर या मॅचचा आनंद घेत असाल तर लवकरात लवकर ऑल टीम, फक्त कॅप्टन नाही, कारण सेमीफायनल नंबर 1 मध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर लगेचच टॉस केला जाईल, तेव्हा तुम्ही सांगू शकत नाही की आमचे खेळाडू उपस्थित नाही. त्यामुळे या सूचना मी ऑलरेडी तुम्हाला केल्या होत्या की सेमीफायनल ड्रॉ नुसार असेल. 4ही संघ टीम सोबत कॅप्टन तुम्हाला मंचावरती येऊन थांबायचं. लास्ट ओव्हर थोडीशी शांत जरूर आपण बघितली. नवीनने काय बॉलिंग केली होती. अमोल अमर सारखे 2 स्लॉग हिटर असताना त्यांच्या अगेन्स्ट वारंवार फुल लेन बॉल आले, यॉर्कर चांगले टाकले होते, फलंदाजांना बीट केलं होतं आणि फक्त लास्ट ओव्हर मध्ये 5च धावा आल्या.
49 झालेल्या आहेत. आर एम गावदेवी सोनारपाड्याचा 50चा चेस आहे. ओपनिंग पेअर करण भाने आणि करणच्या सोबतीला दीपक भाने. ही पारंपरिक जोनवान अडवलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. अमन ऑनसाइडला दोन्ही फिल्डरला सेट केले. एक फिल्डर सध्या आपण पाहतोय तो लॉंग ऑन मध्ये आणि एक फिल्डर आहे तो सध्या मिड विकेट मध्ये. मिड ऑफचा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. फोर्थ क्वार्टर फायनलचा सेकंड इनिंगला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर. पहिलाच बॉल लाईन बघितली पुल करत असताना करण भानेचा बेधुंद करणारा पहिलाच फटका. साधावा. पहिला षटकार पूल करत असताना थेट लॉंग लेगचा बाहेर फेकून दिलं बॉलला. वेगासोबत जर तुम्ही नियंत्रित बॉलिंग कराल तरच तुम्ही मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवाल बॅटर्सला. कारण वेग आवडीचा विषय. वा करण वा. स्विच हिट उलटा मारला आणि तिकडे बॉल गेला कव्हरच्या सीमा पार. चौकार. एकदा पा बॉडीचा बॅलन्स जो अमरचा वेग आहे त्याचा फायदा उचललाय. अमोलला जावं लागलं अमरकडे कारण दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेत. सुरुवात चांगली झाली. मला सामना आठवतो तो वाकन बीच अगेन्स्ट खेळत असताना जेव्हा 58 धावांना चेस करत असताना वाकन बीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 44 धावा बनवल्या होत्या. करण त्याच कुठेतरी इराद्याने मैदानाच्या आतमध्ये. फुल लेंथ बॉल खाली लागला. बॉल मिड विकेटला फिल्डर आहे चालला डीप मध्ये. प्रथमेश कडे बॉल. एक धाव आणि एका धावेने स्ट्रायकिंग एंडला आता येतोय तो दीपक भाने. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये 15 धावा जरी आल्या तरी मी म्हणेन हे षटक ऍव्हरेज आहे. कारण पॉवर प्ले मध्ये जिथे चान्स बॅटर्स घेत असतात 15 धावा माग नाही. पण तुम्ही एकाच दुसरी विकेट काढली म्हणजे बॉलरने ते काम चांगलं केलेलं आहे. ते विकेट काढावे लागणार. अमरला पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा खर्च झाल्यात. दीपक भाने समोर ऑन ड्राईव्ह केला. मिड ऑनला चेस करून बॉल चालला आर्यनकडे. थोडंसं फंबल मात्र पुन्हा उचलून ते थ्रो करत आहेत. धाव मिळते ती एक. ठाकूर ट्रेडर्स राहुल ठाकूर आणि समीर ठाकूर यांनी स्पॉन्सर्ड केलेली आकर्षक जर्सी गोल्ड विथ व्हाईट. बारा धाव्यात 2 बॉलचा खेळ आणि बाकी पहिल्या षटकातील. वन्स अगेन अमर. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न समोर गवसलाय. पायावरती बॉल लेग बिफोर विकेट. करणची विकेट अमरने काढली. धक्का दिलाय पहिला जौदमान अडवलीला. वा वा काय गाणं वाजलं. आणि सध्याच्या घडीला हे गाण्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. बांगलादेशची न्यूज सगळ्यांनी बघितली. सकाळी देखील म्हणालो काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बन जाते अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत हो जाती. गरज आहे या सर्व गोष्टींची. कारण जेव्हा जेव्हा आपण पुढे जाणार आहोत तेव्हा धर्म म्हणून सर्वांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. 5 बॉल मध्ये 12 धावा बनल्या त्या मॅच मध्ये. एक विकेट आली जी फार इम्पॉर्टंट होती आणि तिचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे आपण पाहूया त्या मॅच मध्ये. अमरने ती विकेट काढली. फुल लेंथ बॉल स्वीप करायचं होतं भानेला पण या वेळेचा वेग आणि अमर ठाकूरची भेदकता ती मात्र थेट पॅव्हलियन मध्ये पाठवत असताना करणला नवीन बॅटर कल्पेश भाने. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगची गॅप नाही थांबणार बॉल. आउटफील्ड फास्ट आलाय. चौकार षटक राहिलं 16 धावांचं. करणची विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉल बाकी अजूनही 18 या मॅच मधले आणि सोनारपाड्याचा अगेन्स्ट अडवली संघाला बनवायचा 34.
त्याने 2 सामने, मला आता आठवतोय सेमीफायनलच्या मॅच मध्ये 6 बॉल 12 धावा डिफेंड केल्या होत्या. फायनल मॅच मध्ये 6 बॉल 6 धावा डिफेंड करणारा सोनारपाडा संघ आहे. करंटच्या सुरुवातीने इम्पॅक्ट पडलाय. कल्पेशच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आला, स्टार्ट भेटलाय. 50 धावा चेस करत असताना 16 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या. 18 बॉल मध्ये अजूनही 34 धावांची गरज असताना सेकंड ओव्हर आलाय अनिकेत पाटील. लॉफ करायचं होतं पण इथे एज घेऊन बॉल फॉलो थ्रो मध्ये तिकडे फर्स्ट अटेम्प्ट मधून बॉल निसटला. डायरेक्ट हिटला चान्स घेणार होता निकेत, पण सुरुवातीला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉलच सापडला नाही. पहिला डॉट आलाय. युनिक बॉलिंग ऍक्शन आहे. मीडियम पेसर आहेत, बॉलला वळवण्याची ताकद ठेवतात. कधी क्विकर वन समोर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, मिस टाइम. चांगली कॅच. बॉबी ठाकूर आय थिंक आपल्याला पाहायला मिळाला आणि आज कॅचने 16ला दुसरा धक्का बसलाय अडविलीला. ग्लासेस होते पण ते कॅप वरती होते, डोळ्यांवरती नव्हते. आणि या क्षणाला जर बॉबीने ती कॅच सोडली असती तर मात्र हा प्रश्न जरूर सर्वात अगोदर उद्भवला असता. या अगोदर वाडेकर कडून देखील भूषणला पण बघितलं होतं, त्याने गॉगल तो सनग्लासेस डोळ्यांवरती नाही तर कॅप वरती. आणि समोरून जेव्हा आता सध्या आपण 2 नंतर आहोत, पण जेव्हा 12-1 वाजले होते तेव्हा सूर्य डोळ्यांवरती होता, डोक्यावरती होता, आणि तेव्हा वरतून जेव्हा बॉल येत होता तेव्हा कॅचेस ड्रॉप होत असताना आपण बघितलात. ऑन साइडला खेचून मारायचा प्रयत्न, एज घेऊन बॉल थायला लागला आणि देन सिली पॉइंटला अनिकेतने चान्स घेतले. दुसऱ्या बाजूने बॅटर्स चान्स घेत आहेत. हेच क्रिकेट आहे. एक एक धाव दुसऱ्या बाजूने बनवण्यासाठीचा संघर्ष अडविली करते. आणि या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात आक्रमक शैलीचा बॅटर आलाय. स्वतःच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला उडुपी प्रीमियर लीग जाणे गाजवले आणि खुल्या गटातील बऱ्याचशा स्पर्धा दोघे एकत्रित खेळतात. अनिकेत विजय जेव्हा कल्याण डोंबिवलीची साईड असते खुल्या गटामध्ये, मात्र आता समोरासमोर आहेत. 18ला 2. लॉफ केलाय, स्लॉट मध्ये होता, लॉंग ऑनला वाटतं मिस टाइम. अमोल आलाय, सेफ हँड आहे चोनार पाडाचा आणि 2 विकेट अनिकेतने काढल्यात. विजय पवार स्वस्त मध्ये आउट. जरूर भेटला होता. करण बानेने जे आक्रमण केलं पण देन त्याची विकेट अमर कडून देन अनिकेतने या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट काढलेल्या आहेत, ज्यामध्ये दीपक भाने आणि त्यासोबत विजय पवार पॅव्हलियन मध्ये. जी आता शेवटची जी विकेट आहे ती फार मोठी होती आणि आता तिचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे. कल्पेश भाने आणि जय पाटील हे दोघेही यंगस्टर सध्या मैदानाच्या आतमध्ये असताना इक्वेशनचा आपण विचार केला तर बॉल आणि बाकी आहेत. या मॅच मधले 14 आणि 14 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत 32. अनिकेत पाटील स्विचेटचा प्रयत्न होता, फुल टॉस, मात्र इथे कनेक्शन नाही. बॅकवर्ड पॉइंट खालीच होतं. जर कनेक्शन झालं असतं तर जयला आणि अडवलीला 4 धावा मिळाल्या असत्या. ऍक्शन रिप्ले, ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल रेंज मध्येच होता त्याचा, ज्या पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं आणि आत्मविश्वास येतो कुठून खऱ्या अर्थानं आपण पाहतो. हे मॉडर्न डे क्रिकेटर्स आहेत. पहिल्या बॉलवरती येऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, प्रीडिटरमाइंड शॉट आणि अशा बऱ्याच पद्धतीचे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा सफल. थर्ड मॅनचा बाजूने निघालाय बॉल, अमर नाही थांबू शकणार. बॉल गेला डीप, थर्ड मॅनला सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. आणि या चौकारासोबत आपण पाहतोय षटक संपन्न होताना ती 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 22 विकेट पडले, 3 बॉल बाकी आहेत, 12 धावा पाहिजेत, 28.
दोन षटकांचा खेळ संपला. 22 धावा, 3 विकेटचं नुकसान. स्क्रीनवरती आदरणीय उद्योगपती, माजी कार्यसम्राट सरपंच काटेचे आणि भावी नगरसेवक म्हणून हे सर्व जनता ज्यांच्याकडे पाहते, सक्षम नेतृत्व, दूरदृष्टी, अभ्यासू, कर्तव्यदक्ष, कृतिशील, सर्वसमावेशक, आधुनिक विचार, जननेतृत्व, दातृत्व भाव, धाडसी आणि जनसेवक, निर्णयक्षम असे आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आजवर ज्यांनी 89 बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत असे दानशूर दाते. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, टॉप एजच्या योगेच्या हातात कॅच येते आणि यशने कालचा दिवस गाजवलाय. येथे क्वार्टर फायनल मध्ये पहिली विकेट. कालचा दिवस याच गोलंदाजाने एका मॅच मध्ये 6 बॉल 12 डिफेंड केला. फायनल मॅच मध्ये 6 बॉल 6 डिफेंड केलेले आहेत आणि तो आत्मविश्वास त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सोनारपाडा सारख्या मातबर संघामध्ये खऱ्या अर्थानं त्याची प्रमुख गोलंदाज म्हणून वर्णी लागतेय. यंगस्टर आहेत आणि सिनियर योगेश असेल, अमोल, अमर सारखे सिनियर त्याला सध्या तरी प्रमोट करतायत आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो नियोजन संघ देखील थोडासा चौथ्या बॉलरसाठी बरेचसे ऑप्शन त्याने यूज केलेले आहेत आणि प्रत्येक संघामध्ये जो चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तिकडे बरेचसे पर्याय असतात किंवा पर्याय निवडले जातात. कारण जेव्हा हवी तशी गोलंदाजी होत नाही तेव्हा मात्र पर्याय म्हणून अनेक बॉलर्सला यूज केलं जातं. इथे आणखी एक विकेट, यश आलं आणि त्याला आणखी एक यश मिळतंय. 22 ला 5वा धक्का अडविली संघाला. बॉल असेल अगोदर 2 विकेट हॅट्रिक उसरगरचा तेजस असेल आणि दहिसरचा राहुल असेल. या दोघांच्या नावावरती या स्पर्धेमधली ही तिसरी आपल्याला पाहायला मिळते का. पुन्हा एकदा सांगेन, जनुमान निळजे, जगदंब वाखनबी, पियुष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर या तिन्ही संघांना आपल्या स्क्वॉडसह तयार राहा आणि कॅप्टनला विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. या मॅच नंतर लगेचच ड्रॉ केला जाईल. सेमीफायनल 1 चा टॉस देखील लगेचच होईल, तेव्हा मॅनेजमेंट टीम थांबणार नाही. त्यामुळे ऑल टीम निळजे, वाकनबी, वाडेकर तयार राहा. धावा 25 आहेत, 5वी विकेट आली. 10 बॉल 28 ची गरज असताना नितेश पाटील थोडा उशिराने आलाय. हा देखील क्वेश्चन मार्क आहे कारण 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल पुल करत असताना बाउन्स वरती जाऊन बॅट फिरलेली आहे. नो रिस्क, पण रिस्क घ्यावी लागेल. रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे, रिस्क आहे तो रन आहे आणि तरच या बनतील धावा. कारण 9 बॉल आणि 27 पाहिजेत. जयचा एक चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. स्विच हिटचा तिकडे कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता पण एज घेऊन बॉल थर्डमॅनला भेदून गेलाय. 50 धावा चेस करत असताना सुरुवात झाली. करणने अटॅक केला. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. सेकंड ओव्हर अनिकेत आला. 6 ला 2 विकेट त्याने काढल्या. इकडे यश आलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 विकेट त्याने काढल्या. लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी आता वाऱ्याचा वेग फटक्यांसोबत असेल. 9 बॉल 27. उचलल्या बॉलला डीप मध्ये फील्डर पाहतोय, पाहतच राहील. गेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. जयचा बॅट मधून आलाय जबरदस्त षटकार. दाट झाडी आहे त्यामुळे बॉलला थोडंसं शोधणं कठीण होतंय. बरेचसे आमचे व्हॉलेंटियर्स तिकडेही प्रयत्न करत आहेत आणि काही अडवलीचे आता प्रेक्षक देखील असतील. कारण जेव्हा आपला संघ बॅटिंग करत असतो तेव्हा असं प्रत्येकाला वाटतं बॉलची फर निघालेली असते, बॉल जास्त फ्लाय होऊ शकतो, ट्रॅव्हल होऊ शकतो. त्यासाठी तो मॅच बॉल येणं अगोदर 3 षटकांसाठी जो घेतलेला असतो आणि तो शोधून काढलाय. थँक्यू त्या व्हॉलेंटियर्स अथवा जे काडवलीचे प्रेक्षक असतील, आपले आभार.
षटकार आला, धावा 29 वरती पोहोचला. 8 बॉल 21. दोघेही यंगस्टर आहेत. म्हणजे अगोदरच म्हणालो यश लेफ्टी आहे, जय लेफ्टी आहे, त्यामुळे आता थोडस दडपण यशवरती असेल. षटकार लगेचच आलाय. 8 बॉल 21 मॅच आणि या षटकाराने मोमेंटम खेचत असताना हे षटक, हे 2 बॉल आहेत, मॅचचा टोन सेट करणारे. पाहुयात मॅच कोणाच्या बाजूने जाते. केणे ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. सुरुवातीला जरूर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पण शेवटी लेफ्ट केला, वेल लेफ्ट. वाईटचा सिग्नल आलाय. वाईटने धावसंख्या 30 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत 8, धावा पाहिजेत 20. 3 बॉल 10. ऑपुल करायचा होता, मिस टायमिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल पडलेला, डबलला चान्स कदाचित घेतली जाईल. 2 धावा पूर्ण होऊ शकतात, तितका पुरेसा वेळ होता. 2 धावा जय आणि नितेशने पूर्ण केला. 2 धावांनी धावसंख्या पुढे 32. बॉल बाकी आहेत 7, धावा पाहिजेत 18. लास्ट ओव्हर ते देखील चान्स घेऊ शकतात, पण जे यानंतरचं षटक आहे ते मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आहे. रायटीने जर मागे वळून मारलं, फिरून मारले तर बॉल वाऱ्यांसोबत जाणार आहे. पण समोरच्या दिशेने जर तुम्ही प्रयत्न केला, जे प्रिव्हियस ओव्हर मध्ये देखील घडलं होतं, आणि क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती हेच सांगतं, जेव्हा जेव्हा दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही खेळाल, निळजे गाव एंड आहे, ते मात्र लेफ्टीसाठी नाहीये किंवा रायटीसाठी सर समोर मारत असतील तरी देखील नाहीये. डीप बाउंड्री आहे. बॉल हवेत जर राहिला तर तो काही अंश आतमध्येच राहणार आहे. 7 बॉल 18 धावांची गरज. यश केणे, इंटरेस्टिंग बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. इथेही बॉल वॅकेंट एरियामध्ये पडला, डबलला चान्स इथे घेतली जाईल. 2 धावा इथेही मिळतील. स्ट्राईक असेल ते आता नितेशकडे. जाऊयात आपण लास्ट ओव्हर मध्ये. बॉल बाकी आहेत 6. 4th क्वार्टर फायनल अडविलीच्या अगेन्स्ट खेळत असताना सोनारपाडा बनवायचा अडविलीला. 6 बॉल 16 धावा. बॉल आणि 16 धावा आता उरलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 6 बॉल 16 आल्या होत्या. त्याच आता लास्ट ओव्हर मध्ये जर बनवल्या तर सेमी फायनलचं तिकीट मिळणार अडविलीला. त्याच जर धावा थांबवल्या तर सोनारपाडाला तिकीट जरूर मिळेल. पाहूया तिकीट कोणाला मिळतंय, कोण खेळणार आहे सेमी फायनल, अडविली की सोनारपाडा. 34 ला 5 विकेट. निम्मा संघ गारद झालाय, पण ही जी शॉर्ट बट स्वीट पार्टनरशिप आहे नितेश आणि जय मधली, ती थोडं का होईना अडविलीला अजूनही स्वप्न दाखवते की इथून मॅच आपण जिंकू शकतो. स्वप्न मोफतच मिळतात, पण त्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला किंमत मोजावी लागते. ती किंमत आतापर्यंत मोजली. अडविलीने 5 विकेट गेल्या त्यांच्या. जय आणि नितेश मैदानाच्या आतमध्ये असताना लास्ट ओव्हरची जबाबदारी चिराग ठाकूर वरती. लॉंग लेग्स डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफचा आपण पाहतोय. स्वीपर कव्हर. पहिला बॉल 6 बॉल आणि 16 धावा. हो, स्मॅश केला बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फिल्डर कव्हर्स येतात. बॉल पहिला पडला आणि देन आता बॉबी थ्रो करेल. ओव्हर थ्रो, एक्साइटिंग पॉवर. 2 धावा आणि देन तिसरी धाव मिळते इथे. 3 धावांचा प्रयत्न. इकडे थ्रो खराब. 3 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोमॉन्स ऑन 37. बॉल बाकी 5. 13 धावांची गरज आहे. थोडस फ्रस्ट्रेशन इकडे आपल्याला योगेश कडून पाहायला मिळालं. कॅप्टन आहेत, सूत्र हलवली जातात. यस्टँडच्या मागून सिनियर प्लेअर आहे, त्याने अगोदरच सांगितलं होतं की हळूवार थ्रो कर, गरज नाही, चान्स घेणार नाही बॅटर, पण त्याने चान्स घेतली. तिकडून धावा 3 मिळालेल्या. छोट्या छोट्या गोष्टी फार मोठा इम्पॅक्ट टाकून जातात. लेफ्टीला स्ट्राईक मिळाली आहे. पाहूयात काय घडणार आहे. अजूनही बॉल बाकी आहेत 5, धावा पाहिजे 13. चेंजेस फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फार दूरवरचं अंतर अनिकेतने पूर्ण केलं. तो आला डीप स्क्वेअर लेगला. मिड विकेट, लॉंग ऑन सध्या फिल्डिंग पोझिशन. त्यासोबत आपण स्विचिटला प्रोटेक्शन पाहत आहोत. एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय मागे त्यांनी, आणि एक फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला देखील सेट आहे. शॉर्ट कव्हर आतमध्ये, मिड ऑफ आतमध्ये, आणि थर्डमॅन सोबत आपण फाईन लेगला देखील एक फिल्डर आतमध्ये पाहत आहोत. हे जे सुरुवातीचे आता 2 बॉल आहेत ते इंटरेस्टिंग असतील. पहिल्या बॉलवरती तर 3 धावा आलेल्या आहेत. एक जर मोठा फटका आला मॅच मध्ये येण्यासाठी टाइम लागणार नाही. जाऊन मला अडविलीला एक मोठा फटका पाहिजे. 5 बॉल 13.
शॉर्ट बॉल कट केला, मोठी गॅप, थर्ड मॅनला नाही थांबणार बॉल. नो चान्स फॉर द फिल्डर, आलाय चौकार. आतमध्ये फोर्थ क्वार्टर फायनल आग लागली आणि डिस्क जॉकीने प्रेमाचं गाणं वाजवलंय. 41 धावा धावफलकावरती 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल स्मॅश करायचा होता, बट तिकडे एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅनला भेदून बॉल गेलाय. नशिबाचं दार उघडलंय, 4 धावांचं दार उघडलंय आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय अडवलीचे जाऊन पोहोचले 41 वरती. 4 बॉल आणि 9 बनवायचे आहेत. बॉबी वरती सध्या तरी आपण बघितलं, जो चौकार गेला योगेश पुन्हा रागाने पाहत होता. जी एक चुकी आहे, तर एका चुकीने आपण मॅच मधून बाहेर जाऊ शकतो, त्याला माहिती आहे. पाहूयात काय घडणार आहे. 4 बॉल 9. हो, पुन्हा स्मॅश केलाय, वाच आहे, जबरदस्त फटका, स्क्वेअर कट, चौकार. दोन्ही यंगस्टर आहेत आणि जयने काय बॅटिंग केलंय. 7 बॉल मध्ये 22 बनवल्यात, विजयाचं स्वप्न दाखवलंय. पाहुयात कोणाचं पूर्ण होणार आहे. जे 2 चौकार आलेत, मॅच फिरली तिथून. पहिल्या 3 बॉल मध्ये धावा आलेल्यात 11 आणि 3 बॉल मध्ये 5 बनवायच्यात. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते फक्त 2, आता पडले अडवलीचे 5. कंपल्सरी बनवायच्यात 5 धावा. 3 बॉल 5. चिरागचे मागचे 3 बॉल 11 धावा आलेल्या आहेत. स्विच हिटला प्रोटेक्शन आहे आता. डीप थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर सब, थर्ड मॅन आतमध्ये. ऑन साइडला मारायचा होता, फिरून हलकी अपील, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. 1 धाव, स्ट्राइक रोटेट झाली आहे. नितेश येतोय स्ट्रायकिंग एंडला. आताच समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. लेग बाईस 1 धाव आली, बॉल बाकी आहे 2 बॉल मध्ये धावा पाहिजे 4. इंटरेस्टिंग मॅच. पहिल्या 3 बॉल मध्ये आलेल्या 11 धावांनी 2 जे चौकार आले जय कडून, तिथून सामना बदललाय. योगेश अजूनही आपण पाहतोय, तो विचार करत आहे, पण ते विसरून त्यालाही जावं लागेल. पुढे जो सामना बाकी आहे 2 बॉल 4 आणि बनवायचा आहे. चिरागलाही कमबॅक करावं लागणार आहे. नितेश राईटी बॅटर आलाय, साथ द्यावी लागेल त्यालाही. क्रिकेट एकाचा खेळ नाही, 11 जण मिळून खेळतात. तुम्हाला जर 11 जण रोखत आहेत, तर तुलाही जयची साथ द्यावी लागणार आहे. पार्टनरशिप, छोट्या छोट्या पार्टनरशिप शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये फार मोठा इम्पॅक्ट टाकतात. जयने आतापर्यंत केलंय, नितेशने जर केलं तर हा सामना असेल अडवलीचा आणि या स्पर्धेमधली सेमी फायनल असेल त्यांची. अन्यथा सोनार पाडा. 2 बॉल 4 कंपल्सरी. ऑन ड्राइव्ह केलाय, कदाचित डबलला चान्स घेतील का. पहिली तर पूर्ण झाली आहे, डबलला इथे चान्स घेतली आहे, थोडी मिसफील्ड झाली आहे. 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्या. ट्रिपलला चान्स घेतली नाही. स्ट्राइक असेल नितेशकडे. शेवटचा 1 बॉल, धावा बनवायचा 2 आणि त्या 2 कंपल्सरी तुम्हाला बनवाव्या लागतील. 6 विकेट पार्टनरशिप जबरदस्त रंगली आहे. 5वी विकेट पडली होती आणि त्यानंतरच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 बॉल 2 कंपल्सरी आहेत, बिकॉज विकेट जास्त पडलेत. आणि ही जी 26 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते 6व्या विकेट साठी जय आणि नितेश मध्ये. याच पार्टनरशिपने विजयाचं स्वप्न दाखवलंय. जर बॉल विकेट किपर जातात आला तर 2 धावा बनणार नाही, पण जर बॉल गेला डीप मध्ये आउटफील्ड मध्ये तर चान्स असेल सेकंड रनची, तेव्हा फिल्डर्स वरती देखील प्रेशर असेल. 9 बॉल मध्ये 26 धावांची पार्टनरशिप नितेशची जयची अडविलीला इथपर्यंत आणते. आणि आता याच पार्टनरशिपने जर सामना जिंकून दिला तर दोघांना डोक्यावरती उचललं जाईल. पॅव्हलियन शांत आहे, थोडस फिल्डिंग दुसऱ्या बाजूने सेट केली जाते. योगेश एस्टॅनच्या मागे उभा आहे, लॉंग ऑफ मागे, कवसला फिल्डर मागे, थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडंसं कॅचिंग पोझिशनला, मिड विकेट देखील, शॉर्ट मिड विकेट आणि लॉंग ऑन. दुसरी धाव द्यायची नाही, 1 गेली तरी चालेल, पण दुसऱ्या बाजूने 2च बनवायचा त्या डेवलीला. शेवटचा 1 बॉल 2 धावांची गरज. समोर चाललाय बॉल लॉंग ऑफला, आर्यन ऍक्शन मध्ये. हो, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय की आलाय चांगला, येते विकेट. स्कोर इज लेवल, पण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सांगते विकेट जर जास्त पडल्यात तर पूर्णपणे टार्गेट तुम्हाला चेस करावं लागेल. एका धावेचा फरकाने हा सामना जिंकला
RM11 गावदेवी सोनारपाडाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. पॅव्हलियन जयसाठी जरूर टाळ्या वाजवणारे काय बॅटिंग केली जयने. घाम फुटलाच होता सोनारपाडाला. ज्या पद्धतीने 8 बॉल 22 धावांची त्याची एक्सप्लोसिव्ह इनिंग राहिली. ज्या इनिंगने जरूर विजयाचं स्वप्न देखील बघितलं अडविलेने, मात्र शेवटच्या बॉलवरती आर्यनने जबरदस्त फिल्डिंग करत असताना थ्रो चांगला केला आणि ज्या थ्रोने एक धाव म्हणजे दुसरी धाव बनली नाही आणि एका धावेच्या फरकाने हा सामना जिंकला. हाच तो क्षण आपण बघितला जेव्हा योगेशने बॉल आपटलाय आणि ते सेलिब्रेशन केलंय. अभिनंदन RM11 गावदेवी सोनारपाडा. आणि लगेचच आपण या चारही संघांना इन्व्हाइट करेन. निळजेचे कॅप्टन, वाडेकरचे कॅप्टन, त्यासोबत जगदंब वाखन बीचे कॅप्टन आणि या मॅचचा विनर सोनारपाड्याचे कॅप्टन. मॅच समरी स्क्रीन वरती आहे. आपण देऊयात सामनावीर. 9 बॉल मध्ये 25 धावांची बॅटिंग ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि इव्हन 6 धावाच खर्च करत असताना 2 विकेट काढणारा अनिकेत पाटील मॅन ऑफ द मॅच. जनुवान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गिरीधरजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांची उपस्थिती आम्ही पाहत आहोत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यासोबत वाडेकरचे पुरस्कर्ते मनोहर दादा पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला कूलर देखील स्पॉन्सर केले, आपलंही सहर्ष स्वागत आहे. कॅप्टन या लवकर चारही संघांचे आणि अनिकेत पाटील जे मॅन ऑफ द मॅच आहेत. सोनारपाड्याच्या कॅप्टनला विनंती आपण या लवकर. आदरणीय उद्योगपती काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण